पाठ 12वा. सलाम नमस्ते. सुधा मूर्ती 1950 मध्ये यांचा जन्म झालेला आहे. प्रसिद्ध लेखिका. वाईज अँड द अदरवाईज, सामान्यातले असामान्य अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना बोकोळा गोष्टी, माणसांच्या इत्यादी पुस्तके यांचे प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठ हा पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे. सुधा मूर्ती यांच्यामुळे इंग्रजी कथासंग्रहांची मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःख विषयांची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्यांच्या मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात. प्रस्तुत पाठात लेखिकेने त्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे वर्णन केले आहे. शेख मोहम्मद एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांचा किरकोळ विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्यांच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असत. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळाकरी मुलांमध्ये वाटत त्या वह्या. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचं. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्याने ती खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं वगैरे दुखणं आहे की काय? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत माझ्यापेक्षा, त्यांना यांची गोडी जास्त असते. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी घेऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण आहे. ती माझ्याकडेच राहत असते. का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला ऐकून शेखबद्दल फार वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो खूप काही कमवत नव्हता. त्यामुळे त्याची कुटुंबाविषयी आणखीन माहिती काढावीशी मला वाटत होती. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे आणि आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगामध्ये समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? का बरं शेख, काही खास काम आणि कारण आहे का? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झाला आहे. उद्या तिचं ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याबद्दल मनामध्ये विचार घेऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. पण तरी त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. अनुभवानं मला बरंच काही शिकवलं. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुंड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबासाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचे सांगताना चांगल्या सगन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलं आहे. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात. हेही मी पाहिलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून उठेल असं आम्हाला त्या कुणाबद्दल वाटेल.
त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले, शिवाय बँकेकडून थोडं कर्जही घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहून गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज असते. त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे घेऊन ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायला संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबवलं आणि बसायला सांगितलं. सगळी कागदपत्रे नीट तपासून पाहिली आणि त्यानंतर 50,000चा चेक लिहून त्याच्या हातावर दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटत नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मला मदतीचा हात दिला आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी राहील. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलायचेही कष्ट घेत नाही. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पाडल्याचा निरोप शेखने आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्यांच्याकडून काहीच बातमी मिळाली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालंही नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकला आणि रिसेप्शन फाउंडेशनपाशी शेख थांबताना मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता, पण झालरी, बटन वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चोपून चापून एक पोनीटेल बांधली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. शेख, काय झालंय? कसा आहेस तू? तुला भेटीचा वेळ वगैरे दिली होती की काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीब खोटे. खरं तर तुम्हाला येऊन भेटण्याची, तुम्हाला सलाम करण्याची इच्छा होती तिची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही मी तबस्सुमकडे पाहिले. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं. बिचारी थोडीशी बावरली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाटलं, आपल्या नशिबात काय ओढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याचबरोबर त्या पोरीनं आपले येवलेसे हात उचलून मला सलामही केला. माझ्या तोंडातून शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताने बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. जुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. मी तो लिफाफा उघडला आणि 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिले. मॅडम, तुम्ही 50,000 रुपये दिले होते, पण जुबेदानं ऑपरेशन आणि औषध उपचारासाठी फक्त 47,000च खर्च झाला आहे. आपण आता यातून काही वाचत नाही. हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपले उरलेले पैसे मॅडमला परत करू. निदान दुसऱ्या कुणाच्या तरीसाठी उपयोगाला येतील. एकदा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नको, असं जुबेदा म्हणाली. माझ्या नकळत डोळ्यातून पाणी गालावरून वाहू लागलं. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते. दुसऱ्याविषयीची तिची मनातली ही कळकळ पाहून मीही थक्क झाले. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करून सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मरणीय करून टाकणारी आहे.
मी स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच असतात. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचाही संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असायला हवी लागते. मी तो लिफाफा तसा शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबसुमचेच आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. तुला जर आणखीन काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणाची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावले पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे का? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे. या जुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर वाढणार आहे. तबसुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. झुबेदानं संकटाशी झुंज देत असतानाही मॅडमचे पैसे वापस करून परोपकारी कसं राहावं ह्या पाठातून शिकवलं आहे.